अचानक तुटून पडलं. माझं तर सोडा, परंतु इथे माझ्या शेजारी एक जण त्याच्यावरचं पण खूप लाईट आणि हॅलोजन गेले, इथलं पण गेलं. इकडं पण लाईट होत्या वरती, त्या पूर्ण लाईट बघा तुम्ही. समोरचा जो परिसर आहे इथे एक झाड आहे, तिथं लाईट गेल्या, समोरच्या 2 गेल्या, इकडच्या गेल्या. मित्रांनो, एवढं नुकसान झालं अक्षरशः की तुम्ही बघा. सगळं बोर्ड लावलेले, पुढं वादळ वारं आलं आणि सगळे बोर्ड फाटले, माझे सगळे बोर्ड बाजूला पडले. हे बघा सगळे बोर्ड फाटले. हे फाटला हा रवलेला बोर्ड होता. लाईटिंगच्या ज्या माळा होत्या 5-5 हजाराच्या, ज्या 3500 रुपयाला एक माळा असते, त्या सगळ्या गेलेल्या आहेत. त्या बाजूचा बोर्ड देखील फुटला आहे. त्याच्यानंतर इथे या, इथे पण दाखवतो तुम्हाला, इकडचं पण दाखवता. त्या बाजूला समोरच्या बाजूला एक होर्डिंग होतं. ते होर्डिंग तर तुम्हाला माहिती आहे किती महागातलं असतं. ते होर्डिंग पण असं वाऱ्याने अचानक तुटून पडलं. माझं तर सोडा, परंतु इथे माझ्या शेजारी एक जण गरीब आपले ते हे विकतात रस्त्यावरती, नाही का तुमचं ते उषा वगैरे विकायला असतं, ब्लँकेट वगैरे, तर त्याचं पण पूर्ण नुकसान झालं. आणि मी माझं सोडून मी त्याला मदत करण्यासाठी तिकडे पळत गेलो, त्याला मदत केली. कारण माझं झालं तर ठीक आहे, चला मी परत उद्या काहीतरी करेल, तुम्ही नको मला आहे तसं बघ. माझं हे सगळं होल्डिंगचं जे आहे ते सगळं तुटलं. त्या झाडावरची लाईटीच्या मोठ्या माळा होत्या ती पण गेली. त्या झाडावरचं पण खूप लाईट आणि हॅलोजन गेले, इथलं पण गेलं. इकडं पण लाईट होत्या वरती, त्या पूर्ण लाईट बघा तुम्ही. समोरचा जो परिसर आहे इथे एक झाड आहे, तिथं लाईट गेलं, समोरच्या 2 गेल्या, इकडच्या गेल्या. म्हणजे भयंकर असं नुकसान झालं. वरचा जो बोर्ड आहे ते गेले, बोर्ड तुटले, वरचा पण बोर्ड तुटले. आणि पाऊस आला पाहिजे, वारा आलं पाहिजे, वादळ आलं पाहिजे, बरोबर आहे. बळीराजा सुखावला पाहिजे, हे देखील तितकंच खरं आहे. परंतु असा जो प्रसंग उभा राहतो आणि जर तुमच्या आजूबाजूला जर असं कुणावरती एखाद्या गोरगरीब माणसावरती जर संकट आलं तर निश्चितपणे त्याला त्या ठिकाणी तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी, थोडं तरी मदतीचा हात म्हणून सर्वांनी पुढे या. मला जरी नाही मदत केली तरी इतरांसाठी, जसं मी इतरांसाठी मदत करतो तसं तुम्ही देखील इतरांना मदत करा. आणि आपल्या आजूबाजूला जर वादळ वाऱ्याने, पावसाने जर कुणाचं नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागं उभा राहा, त्यांना प्रोत्साहित करा की चला आपण परत नव्याने पुन्हा उभारी घेऊया. काही हरकत नाही, माझं हे नुकसान झालेलं आहे तरी देखील मी उद्या परत पुन्हा नव्याने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमची जी हिंमत आणि ताकद माझ्या पाठीमागं आहे त्याच्यावरती आपण परत पुन्हा चालू करूया, एवढंच. आणि हे आजचं जे संकट आलं त्याला मी खरोखरच निशब्द आहे, शब्दच नाहीत माझ्याकडे. कारण तुम्ही बघताय की समोरचा हा जो बोर्ड आहे हा पूर्ण आता इथं लावलेला होता आपण, आणि तो इथनं कटून इकडं फेकला गेलाय. प्रयत्न करत होतो, बोर्ड फाटलाय, म्हणजे इकडं पण फाटलाय, हे बघा इकडं पण सगळं पूर्ण फाटलंय, वरती फाटलंय, इकडं फाटलंय. तिथनं त्या बाजूला पडला. आणि ज्या अशा लाईटच्या ज्या माळा होत्या त्या सर्वप्रथम मी पाऊस चालू झाल्यामुळे जर कोणाला काही हानी होऊ नये याकरता मी सर्वप्रथम त्या पावसामध्ये पूर्ण मी आत्ता भिजलेलोच आहे, त्याच्यात मी हे सर्व सोडवण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त. ह्या लाईटीच्या सगळ्या प्रयत्न करत असताना सगळं हे पण झालं, इथं शॉर्ट झाल्या माळा या. आणि ठीक आहे, असू द्यात. इकडचं बोर्ड तुटून खाली पडलं, घेऊ इथे एक बोर्ड होता वरती, तो पण तुटून खाली पडला. त्याच्यानंतर ह्या बाजूचं पण बोर्ड इकडे बघताय तुम्ही, झाडं पण तुटली आपली गार्डनमधली थोडी. तर ठीक आहे, चला उद्या आपण परत पुन्हा असू द्यात. सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की जर तुमच्या आजूबाजूला कोण असेल आणि त्याच्यावर जर संकट ओढवलं तर निश्चितपणे त्यांना मदत करा. एक मदतीचा हात पुढं केल्याने फार मोठं नुकसान भरून येत नाही, परंतु त्या माणसाला जिद्द येते, चिकाटी येते आणि तो माणूस परत पुन्हा उभारी घेतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.